कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरणीय सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ माननीय डॉक्टर अशोक पवारजी सर यांना अध्यक्ष IMM कडे यांना मी विनंती करतो की कार्यक्रमाचे प्रास्ताविक करा. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय संस्था IMA निमा IDA त्या डॉक्टर्सनी आयोजित केलेल्या अवयव दाते आणि अवयव प्राप्त करते यांचा सन्मान सोहळा. आज डॉक्टर्स डे आहे आणि डॉक्टर्स डेचं औचित्य साधून आम्ही हा सोहळा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध सर्पदंश चिकित्सक WHO चे सदस्य मराठवाडा भूषण आमच्या सर्वांसाठी गुरुस्थानी असलेले आदरणीय डॉक्टर कुंडे सर, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलवर नुकतीच त्यांची सदस्य म्हणून महाराष्ट्रातील सर्वात जास्त मतदानाने निवड झाली असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय कदम सर, जे आम्हा सर्व डॉक्टरांच्या पाठीशी सदैव राहत असतात. रुग्णांना जेव्हा समस्या येतात ते रुग्ण आमच्याकडे येतात, पण डॉक्टरांना सुद्धा काही समस्या असू शकतात आणि डॉक्टरांच्या सर्व समस्यांचं निराकरण हे आम्हाला संजय कदम सरांकडे जावं लागतं आणि ते आम्हाला 24 तास उपलब्ध असतात. त्यामुळे संजय कदम सरांचं मुखडमध्ये स्वागत. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेल्या सौ चंदा रावळकर मॅडम, त्यांचा परिचय तुम्हाला होईलच. आज डॉक्टर्स डे आहे, सोबतच कृषी दिन आहे आणि मुखेड तालुक्याचे परिचित सर्वांना परिचित असलेले कृषी पंडित श्री गंगाधरराव दापटेकर सर नांदेडहून आज या कार्यक्रमासाठी विशेषतः आलेले आणि ज्यांनी किडनी प्रत्यारोपणाची मुहूर्तमेढ ही नांदेडमध्ये रोवली असे नांदेड येथील सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ, किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर विजय मैदरवाड सर, त्यांनी केवळ या किडनी प्रत्यारोपणाची सुरुवातच नांदेडमध्ये नाही केली, तर मागील 7 वर्षापर्यंत आजताक आहे त्यांनी 70 रुग्णांना किडनी प्रत्यारोपण करून जीवनदान दिलेलं आहे आणि हे वर्क त्यांचा आणखी कंटिन्युअस चालू आहे. आज या अवयवदानाच्या कार्यक्रमानिमित्त खास ते आपल्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन, वैज्ञानिक माहिती ही आपल्याला त्यांच्याकडनं ऐकायची आहे. मुखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्री जगदीशजी बियानी, वैद्यकीय संस्था IMA निमा IDA या संस्थांचे सर्व पदाधिकारी, सर्व डॉक्टर्स, ज्येष्ठ धन्वंतरी आदरणीय इंगोले सर, स्वामी सर, डॉक्टर इंगरे दादा, आम्हा डॉक्टरांच्या पाठीशी सदैव असणारे सर्व पत्रकार बांधव, मुखेडमधील डॉक्टर्स जे सामाजिक कार्य करतात त्या सामाजिक कार्याला मुखेडमधील ज्या सामाजिक संस्था आहेत, रोटरी क्लब आहे, सुप्रभात मित्रमंडळ आहे, सकाळ संजीवनी ग्रुप आहे, श्री श्री रविशंकरांचा ग्रुप आहे, या सर्व संस्थांचे पदाधिकारी, सर्व सदस्य आणि आजचा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आहे, आजच्या कार्यक्रमाचे जे केंद्रबिंदू आहेत ते सर्व अवयवदाते, ज्यांच्या अवयवदानामुळे ज्या प्राप्तकर्त्यांना पुनर्जन्म मिळालेला आहे, दुसरं आयुष्य लाभलंय, असे सर्व अवयव प्राप्त करते त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना नमस्कार. आज डॉक्टर्स डे आहे, 1 जुलै. डॉक्टर हे जे आधुनिक उपचार पद्धती वापरतात त्यांच्यासाठी डॉक्टर हा शब्द प्रणाली आलेली आहे. तत्पूर्वी पूर्वीच्या काळामध्ये हेच काम वैद्य करायचे, हकीम करायचे.
कालगणना जेव्हापासून झाली असेल किंवा त्याही पूर्वीपेक्षाही समाजाला डॉक्टरांची वैद्याची गरज ही कायमस्वरूपी लागलेली आहे. केवळ मानवालाच नाही तर अगदी देवादिकांना सुद्धा ही वैद्याची गरज लागलेली आहे. त्यामुळे देवाच्या दरबारात सुद्धा अश्विनी कुमार किंवा ज्या धन्वंतरी देवतेची आज आपण पूजा करून दीप प्रज्वलनी कार्यक्रमाची सुरुवात केली, हे देवांचे वैद्य मानले जातात. आपल्याला रामायण माहिती आहे, लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली आणि ते मूर्छित पडले, अश्विनी कुमारने सांगितलं की त्यांना ती संजीवनी बुटी द्यावी लागेल आणि हनुमानाने ती संजीवनी बुटी आणून दिली आणि पुढे रामायण आज जसं आपल्याला माहिती आहे तसं घडलं. कदाचित तसं अश्विनी कुमारने ते सांगितलं नसतं तर रामायण कदाचित आपल्याला वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळालं असतं. सुशेनने सांगितलं. आणि हे एवढंच नाही तर पूर्वीच्या राजा रजवाडे जे आहेत त्यांच्याहीकडे राजवैद्य असायचं, जे सर्व राजघराण्यातच नाही तर सैनिकांची शुश्रूषा करण्यासाठी हे मार्गदर्शन राजवैद्य करणे. आपल्याला अलेक्झांडर द ग्रेट माहिती आहे, त्यांच्याबद्दल एक अशी आख्यायिका आहे की मृत्यू समय त्यांनी 3 इच्छा व्यक्त केल्या होत्या. त्यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्या अंत्ययात्रेच्या पुढे माझी सर्व संपत्ती टाकावी. संदेश हा जावा की तुम्ही जे कमावता ते इथेच राहणार आहे, सोबत येणार नाही. दुसरी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की माझ्या शवपेटीतनं माझे दोन्ही हात असे बाहेर यावे. संदेश जो गीतेने दिलाय तो त्यांनी सांगितलं, देश त्यांचा तो होता की जाणारा हा शेवटी रित्या हाताने जात असतो, रिकाम्या हाताने जात असतो. आणि तिसरी इच्छा त्यांनी अशी व्यक्त केली होती की माझ्या अंत्ययात्रेला, माझ्या शवपेटीला हा वैद्याचा हात लागावा. उद्देश हा संदेश त्यांना हा द्यायचा होता की मी कितीही मोठा असलो आणि माझ्यासोबत कितीही राजवैद्य असले तरी मृत्यू हा अटळ आहे आणि तो टळणारा नाही. अशा ह्या वैद्य डॉक्टर यांच्या कार्याची, त्यांच्या समर्पणाची, त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाची दखल घेण्याचा, त्यांच्या प्रती एक भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून आपण हा डॉक्टर्स डे साजरा करत असतो. डॉक्टरांचं आयुष्य कायम तणावाखाली राहत असतं. माझ्याकडे जेव्हा एखादा हृदय रुग्णाचा ऍडमिट असतो, हार्ट अटॅक आलेला रुग्ण मॅनेज करते वेळेस माझ्या आणि माझ्या कर्मचारी जे सोबत असतात त्यांच्या हृदयाची गती, त्यांचं ब्लड प्रेशर किती वेळा वर आणि खाली जात असतो. जसं जसं रुग्णाची तब्येत ठीक होते, जसा जसा तो हार्ट अटॅकचा पेशंट सेटल होत असतो, जसा जसा नेक बाईटचा पेशंट सेटल होतो, तसं तसं आमचं ब्लड प्रेशर हे सेटल होत असतं. अशा कायम तणावग्रस्त राहणाऱ्या डॉक्टरांसाठी असे काही दिवस हे सुवर्ण क्षणाचे असतात. आणि कदम सर मुखेडमध्ये आम्हा डॉक्टरांसाठी डॉक्टर्स डेला समाजातील अनेक घटक, अनेक संघटनांचे प्रतिनिधी, संघटनाचे अगदी आमच्या दवाखान्यात वैयक्तिकरित्या शुभेच्छा देऊन हा डॉक्टर्स डे साजरा करत असतात. मला एक विशेष आठवण करून द्यावीशी वाटते की प्राध्यापक गवईपडे सर आज इथे आहेत. हे दरवर्षी ते स्वतः त्यांचे शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी, विशेषतः त्यांच्या विद्यार्थ्यांना सर्व दवाखान्यामध्ये घेऊन जातात आणि डॉक्टरांना डॉक्टर डे बद्दलच्या शुभेच्छा देत असतात. हे समाजाचं पाठबळ हे आम्हाला नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रेरित करत असतात, आमच्यामध्ये ते एनर्जी देत असतात. त्यामुळे आजही आपण डॉक्टर्स डे निमित्त आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभारही व्यक्त करतो. आम्ही डॉक्टर्स स्वतःला स्पेशली आम्ही मुखेडच्या डॉक्टर बद्दलही सांगेन की आम्ही डॉक्टर्स केवळ रुग्णसेवा आजार ह्यापुरतं आम्ही आमचं कार्यक्षेत्र मर्यादित ठेवलेलं नाहीये. आमच्यामध्ये असा एक माणूस आहे जो कायम अस्वस्थ असतो, त्यांना नवीन काहीतरी करायचं असतं, समाजासाठी करायचं असतं, नवीन एखादी चळवळ रुजवायची असते. ते आमचे मुंडे सर, ते आम्हाला कायम प्रेरित करत असतात.
आजचाही कार्यक्रम हा त्यांच्या प्रेरणेतनं, त्यांच्या संकल्पनेतनं, त्यांच्या नियोजनातनं आणि आम्हा सर्व डॉक्टरांच्या प्रयत्नातनं, मेहनतीतनं हा साकार होता. आम्ही मुखेडमध्ये शैक्षणिक, सामाजिक प्रत्येक चळवळीमध्ये कायम अग्रेसर असतो. अगदी राजकीय संकटामध्ये मदतीला धावून जाण्यामध्ये सुद्धा मुखेडमधील प्रत्येक डॉक्टरचं कॉन्ट्रीब्युशन हे सगळ्यात पुढं असतं. अगदी ताजं उदाहरण द्यायचं तर मागच्याच वर्षी आपल्या मुखेड तालुक्यामध्ये पूर आला होता आणि हसना आणि ज्या गावामध्ये खूप सारी हानी झाली होती. मुखेडमधील सर्व डॉक्टर्स, या ठिकाणी केमिस्ट, फार्मासिस्ट यांनी सुद्धा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं. औषधी जमा केली आणि आम्ही प्रत्येक गावात जाऊन मेडिकल कॅम्प घेतला, त्यांची परिस्थिती पाहिली. त्या सर्व तिथल्या रुग्णांना नुसता धीरच नाही दिला, तर जे काही औषधं, जे कोणी आजारी असतील तर त्यांना आम्ही औषध पुरवठा केला. मुखेडमध्ये रोटरी क्लब आहे, सुप्रभात मित्र मंडळ आहे, प्रत्येकाने आपापल्या परीने या ठिकाणी त्या दुष्काळ पूरग्रस्त लोकांना मदत केलेली आहे. अनेक चळवळींचा मुखेडमधल्या उगम हा वैद्यकीय संस्थेतून आम्हा डॉक्टरांपासून होत असतो. रक्तदानाची चळवळ ही मुखेडमध्ये इतकी छान रुजलेली आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये रक्तदानाचे नवे नवे उच्चांक हे मुखेडवासियांनी रचलेले आहे. रावळकर मॅडम, आम्ही रक्तदान घेतो, शिबिर घेतो म्हणजे केवळ लोकांचं रक्त काढून घेत नाही, तर त्या शिबिरामध्ये आमच्यापैकी सर्वच डॉक्टर्सनी हे रक्तदान केलेलं असतं. प्रत्येक शिबिरामध्ये कुठल्या ना कुठल्या डॉक्टरांनी, अगदी महिला डॉक्टर्सनी सुद्धा एक रक्तदान केलेलं असतं. मला सांगायला अभिमान वाटतो, आमच्याकडे 2 असे डॉक्टर्स आहेत. डॉक्टर श्रावण रमण यांनी 50 वेळा रक्तदान केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये. डॉक्टर अविनाश पाळेकरांची वाटचाल ही अर्धशतकी वाटचाल आहे रक्तदानामध्ये. या अशा डॉक्टर संघटनेचा भाग असणं ही नक्कीच आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. जीवन संजीवनी CPR ही एक अशी परिस्थिती आहे की आम्ही डॉक्टर्स इमर्जन्सीच्या वेळेस डॉक्टर्स आणि आमचा स्टाफ हा देत असतो. परंतु खूप वेळा असं होतं की एखादा रुग्ण रस्त्यात चक्कर येऊन पडतो, नदीकाठी पडतो, शेतात काम करत असताना पडतो आणि त्याला रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याला सपोर्ट देणं आवश्यक असतं. आणि ती CPR ही जीवन संजीवनी ही प्रत्येकाला येणं आवश्यक आहे आणि त्याचे प्रत्यक्षिक सुद्धा आम्ही मुखेडमध्ये घेतले. सर मागच्या 3-4 वर्षात आम्ही जे CPRचे प्रत्यक्षिक मुखेडमध्ये घेतलं, त्यानंतर आमचे डॉक्टर्स म्हणून माझा पुंडेकरांचा असा अनुभव आहे की मागील 2-3 वर्षामध्ये 3-4 पेशंटचे तरी नातेवाईक जेव्हा पेशंट घेऊन येतात तेव्हा सांगतात की सर मी गाडीमध्ये त्याची छाती दाबत घेऊन आलो. हे आमच्या प्रयत्नांचं खरं यश आहे. जेव्हा सामान्य साधा अडाणी माणूसही ते CPR शिकण्याची इच्छा धरतो मनामध्ये आणि एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी नुसतंच पाहत राहण्यापेक्षा त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला जमेल ती मदत करण्याचा प्रयत्न करतो. हे समाजाचं त्यातलं इन्व्हॉल्व होणं आहे, मदत करण्यासाठी माणुसकी दाखवणं आहे, हे आमचं यश आहे. याच्याही पुढे जाऊन या वर्षीच्या या डॉक्टर्स डेला पुंडे सरांनी एक नवीन संकल्पना रुजवण्याचं ठरवलं, ते म्हणजे अवयवदान. रक्तदानानंतर ही अवयवदानाची चळवळ उभी करण्याचा, या समाजामध्ये रुजवण्याचा हा या आजच्या दिवसाचा आमचा हा प्रयत्न आहे. दान, परमार्थ, परोपकार ह्या विषयावर बोलण्या इतकं मी मोठा नाही, ते माझं क्षेत्रही नाही. किंबहुना त्याचं महत्व, त्याची अनुभूती तुम्ही माझ्यासमोर जे बसलेले दाते आहात त्यांनी घेतलेली आहे. आपल्या पुराणाने आपल्याला परमार्थ, परोपकार किंवा स्वर्ग, पुनर्जन्म ह्या संकल्पना शिकवलेल्या आहेत. पण आज विज्ञानाने तुम्हाला पुनर्जन्माचा मार्ग दाखवलाय, तो आहे अवयवदान. तुम्हाला पुनर्जन्म ह्याच जन्मानंतरही पुन्हा एकदा ह्याच पृथ्वी तलावर जिवंत राहण्याचा जो मार्ग आहे तो म्हणजे तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही तो अवयवदान करू शकता. आणि हे विज्ञानाचं यश आहे जे आज आपल्या समोर आहे. या अवयवदानाची समाजाला ओळख व्हावी, या अवयवदानाबद्दल आपल्या मनात काही शंका असतील, काही गैरसमज असतील, ते दूर व्हावे.
ह्या अवयवदानाच्या चळवळीला तुमचाही हातभार लागावा ह्याचा प्रचार प्रसार समाज आज पत्रकारांना आम्ही विशेष विनंती करेन की या गोष्टीचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार हा तुमच्या माध्यमातून व्हावा, जेणेकरून समाजातील गरजू घटकांना कोणाला किडनी गेलेली असेल, कोणाचा लिव्हर खराब झालेला असेल तर त्यांना ते देण्यासाठी अवयव दाते पुढे यावे, त्यासाठी तुमचंही योगदान हे लाभावं म्हणून या कार्यक्रमाचा आमचा नियोजनाचा आमचा या कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा उद्देश होता. ह्या मानवतेच्या कार्याला तुम्हा सर्वांचाच हात लागावा. हा एक जगन्नाथाचा रथ आहे, तो प्रत्येकाचा हात लागल्याशिवाय पुढे हलणार नाही. त्यामुळं या आजच्या या कार्यक्रमातून हा एक संदेश समाजामध्ये जाईल अशी मला नक्कीच आशा आहे. आजच्या ह्या डॉक्टर्स डेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्यातले जे पुरस्कार प्राप्त डॉक्टर्स आहेत, डॉक्टर बच्चेवाल यांना नुकतीच लोकमत गौरव पुरस्कार मिळालेला आहे, त्यांचाही सन्मान करणार आहोत. डॉक्टर गजानन मोरे यांची सिव्हिल सर्जन पदावरती नियुक्ती झालेली आहे, ही आम्हा सर्व डॉक्टर्ससाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज आम्ही त्यांचाही सन्मान करणार आहोत. आज आमच्या दोन डॉक्टर्सचा योगायोगाने आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांनाही आपण शुभेच्छा देणार आहोत. या अवयवदानाबद्दल मी वैज्ञानिक माहिती काही देणार नाही, कारण आपल्याला डॉक्टर मैदपॉट इथे आहे, ते आपल्याला पूर्ण त्याबद्दलची शास्त्रीय माहिती ते देणार आहेत. आपल्याला अवयवदात्यांना काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत हे सुद्धा ऐकायचं आहे. अवयव प्राप्तकर्त्यांबद्दलही मनोगत ऐकायचं आहे. आणि हे झाल्यानंतर बसायदारानंतर हा कार्यक्रम संपेल. आपल्याला ईश्वराने स्टेपनी सारखे काही अवगम दिलेले आहेत. जशी गाडी पंक्चर झाली तर आपल्या पाठीमागे एक स्टेपनी असते, तसंच आपल्याला 2 किडनी दिलेल्या आहेत, आपल्याला 2 डोळे दिलेले आहेत. लिव्हर हे एक अवयव शरीरात निसर्गाने एक चमत्कारिक निर्माण केलेलं आहे की 10% लिव्हर जरी तुम्ही कोणाला दिलं तर त्या 10% लिव्हर वरती सुद्धा ती व्यक्ती जगू शकते. आणि अशी उदाहरणं आपल्या आजही डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या कार्यक्रमातून मी आणि आम्हा सर्व डॉक्टरांकडून सर्व जनतेला आवाहन करेन की या अवयव दानाच्या चळवळीला तुम्हा सर्वांचा हातभार लागावा. या चळवळीला मोठं रूप द्यावं आणि जास्तीत जास्त रुग्णांना, गरजूंना ती सुविधा मिळावी, ती उपचार मिळावे, एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो. आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल आपले आभारही व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.